चटपटीत अशी बघा पुण्याची प्रसिद्ध आपण भेळ बनवली बघा। अगदी झटपट अशी ही भेळ बनते, अवघ्या 5 मिनिटांमध्ये ही भेळ तयार होते आणि तोंडाची चव ही खूप वाढवते। चला तर मग बनवूया पुण्याची प्रसिद्ध अशी चटपटीत अशी भेळ। नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आपण बनवतोय पुण्याची प्रसिद्ध अशी ओली भेळ। आता ओली भेळ बनवण्यासाठी बघा इथं अर्धा किलोच्या प्रमाणात बनवते बघा मी। अर्धा किलो चुरमुरे घेतलेत, मुरमुरे बघा अशा पद्धतीचे मुरमुरे मिळतात पुण्यामध्ये। शेव घेतली मी, तर कोथिंबीर घेतली बारीक चिरून, फरसाण घेतलंय, बारीक चिरून कांदा घेतलाय, आधीच गोड पाणी मी तयार करून घेतलंय, टोमॅटो घेतले, लिंबू घेतलाय आणि तिखटपणामध्ये बघा याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातली मी, 1 मोठा चमचा बेडगी मिरची घातली, चवीनुसार मीठ घातलंय आणि तेल घातलंय 3 चमचे आणि हे मिक्स करून याची पेस्ट करून घेणार मी। आता खूप चटपटीत अशी आपली ही भेळ बनते बघा। तुम्हाला जर तेलामध्ये नसेल करायची तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचा वापर केला तरी चालेल याच्यामध्ये, या पेस्टमध्ये। आता ही पेस्ट सगळी मिक्स करून घेतली बघा मी। आता चुरमुऱ्यावरती ही पेस्ट सगळी आपण आता घालून घेऊया आणि चुरमुऱ्याला मस्तपैकी ही सगळी पेस्ट आपण आता तिखट जी आहे ती चांगली चोळून घेऊया आपण आता हाताने। हाताच्या मदतीने आपण सगळ्या मुरमुऱ्यांना हे मसाला लागला गेला पाहिजे। बघू शकताय तुम्ही सगळ्या चुरमुऱ्यांना मी हा मसाला चोळून घेतलाय मस्तपैकी। तुम्ही अशीच मुरमुरे डब्यामध्ये भरून ठेवू शकता, जेव्हा हवी तेव्हा याच्यामध्ये कांदा वगैरे सगळं टाकून ते भेळ तुम्ही तयार करू शकता। आता आपण याच्यामध्ये कांदा मिक्स करून घेऊया। मी अर्धा किलोच्या प्रमाणात बनवते बघा। भरपूर सारा बारीक असा कांदा मी चिरून घातला याच्यामध्ये आणि टोमॅटो सुद्धा मी याच्यामध्ये घालणार आहे। 2 ते 3 टोमॅटो मी चांगले बारीक चिरून घेतलेत, ते सुद्धा आपण घालून घेऊया याच्यामध्ये। आता याच्यामध्ये फरसाण घालून घेऊया वरतून आपण थोडासा, तुम्हाला जितका हवाय तितका घाला तुम्ही। याच्यामध्ये थोडीशी बारीक शेव सुद्धा आपण घालून घेणार आहोत आणि वरतून एक अर्धा लिंबू मी पिळून घेणार आहे। खूप मस्त बनते बघा ही भेळ। आणि जे आपण गोड पाणी करून घेतलं होतं ते गोड पाणी सुद्धा याच्यावरती आपण आता घालून घेऊया आणि नंतर ना आपण हे सगळं आता मिक्स करून घेणार आहोत। भेळचे खूप प्रकार मी माझ्या चॅनलवर बनवलेले आहेत बघा, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये ओलं तिखट पाणी कसं बनवायचं, गोड पाणी कसं बनवायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे मी डिटेलमध्ये। ती रेसिपी तुम्ही माझी बघू शकता। आता अर्धा लिंबू सुद्धा मी याच्यामध्ये पिळून घेतलाय। भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊया आपण वरतून। तर बघू शकता अवघी 5 मिनिटाच्या आतच आपली ही चटपटीत अशी भेळ आपली तयार झालेली आहे। काहीही वेळ लागत नाही बघा ह्या भेळेला, बघू शकता तुम्ही। चला आपण सर्व करूया ताटामध्ये आता। अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। बघू शकताय बघा तुम्ही मस्तपैकी आपली भेळ आता तयार झाली। सगळं आपण मिक्स करून घेऊया हे आता। तुम्हाला जर आणखीन तिखट हवं असेल तर तिखट त्याच्यावरती जे आपण करून ठेवलंय त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून तुम्ही याच्यावरती घातलं तरी चालेल, पण मिडियमच ठेवली बघा मी भेळ। आता आपण सगळी डिशमध्ये काढून घेणार आहोत। आता डिश आपण मस्तपैकी सजवून घेऊया, त्याच्यावरती थोडासा फरसाण घालून घेऊया आपण। थोडीशी शेव घालून घेऊया आपण, थोडासा कांदा घालून घेऊया, टोमॅटो घालून घेऊया आपण याच्यावरती। आपली झटपट अशी बघा अवघ्या 5 मिनिटाच्या आतमध्येच पुण्याची प्रसिद्ध अशी आपली ही भेळ तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही, सुट्टीच्या दिवशी नक्की ही भेळ बनवा तुम्ही। खूप मस्त बनते ही भेळ, तोंडाची आपली चव वाढवते। वरतून थोडंसं गोड पाणीही घालून घेतलंय मी। आणि भरपूर सारी कोथिंबीर सुद्धा घालून घ्या याच्यावरती, खूप मस्त लागते। थोडासा लिंबूही पिळून घ्यायचा आहे आपल्याला। झटपट अशी आपली ही भेळ बघा तयार झालेली आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। झटपट अशी आपली
भेळ तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।